तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा शहरात सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेच्या विरोधात शेतकऱ्यांनी 3 जून रोजी अनोखे आंदोलन केले। यामध्ये आमची किडनी घ्या पण कर्जमाफी करा असं म्हणत शेतकऱ्यांनी चक्क स्टॅम्प पेपरवरच प्रतिज्ञालेख लिहून देत सरकारला आमची किडनी घ्या असे आवाहन केल्याने या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली आहे। राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतून अनेक शेतकऱ्यांना वगळण्यात आले असून या कर्जमाफीतील जाचकटींमुळे शेतकऱ्यांना त्रास होणार असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून करण्यात आलाय। त्यामुळे कर्जमाफी विरोधात मोताळा तालुक्यातील शेतकरी झाल्याचे दिसून आले। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील, मोताळा। जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं असं शरद जोशी साहेब नेहमी म्हणत होते। आमचं जेव्हा पिकलं तेव्हा शासनानं आमच्याला चुकीच्या धोरणानं आम्हाला लुटलं, आम्हाला मारलं, आम्हाला शेतीच्या मालाला भाव नाही, त्याच्यामुळे आमच्यावर झालेलं कर्ज आम्ही या ठिकाणी भरू शकत नाही। आज जे 2019 मध्ये जे शेतकऱ्याला कर्जमाफी झाली होती त्यानंतर जे शेतकरी त्यामध्ये बसले होते ते सगळे शेतकरी वगळून फक्त 50,000 रुपये शेतकऱ्याला अनुदान देऊ असा फुकटा जी.आर या ठिकाणी शासनाने आमच्यावर काढलाय। खरं सांगा, आज शेतकऱ्याची खायची कंडिशन नाही। बी बियाण्याचे, रासायनिक खताचे भाव दुपटी तिपटीनं वाढले। आमच्या मालाचे भाव 12,000चा कापूस आज 7,000 6,000वर आला, 4,000वर सोयाबीन आलं। आज आम्ही जगायचं कसं? आमचं जगणं शासन या ठिकाणी मान्य करेल की नाही? आम्हाला खरोखर या ठिकाणी जगण्याची अपेक्षा आहे। आम्ही आज या ठिकाणी स्टॅम्पवर ॲफिडेव्हिट करून तहसीलदार साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। तो स्टॅम्प ॲफिडेव्हिट केलेला आहे। आमच्या किडन्या विकत घ्या पण आमचं कर्ज माफ करा। जर आमच्या किडनीचे पैसे जास्त होत असतील तर आमच्या 2-4 शेतकरी भावांना या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ द्या, अशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। खरं तर हे जर या ठिकाणी कर्ज माफ झालेलं नाही, सरसकट माफ झालं नाही तर शेतकऱ्याच्या भावनाचा उद्रेक या ठिकाणी झालेला शिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचा नेपाळ या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। सगळ्या मंत्र्यांना आम्ही रस्त्याने तुळू हे या ठिकाणी मी जाहीर करतो।